अजून जरा आठवणारच ना पाणी. मस्त दिसतोय बघा, एक नंबर. खायला तर हा 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 अरे. नमस्कार, मी रमेश घोडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये. चिकू आहे काय बघतोय, त्याच्यामध्ये काय आहे, टपामध्ये खेकडे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कळलाच असेल काय आहे. तर कल्याण मार्केटवरून जाऊन आहे ना मी खेकडे आणले होते सकाळी जाऊन. तर त्याची आज तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे. त्याच्या आधी ते खेकडे तोडायचे, जिवंत खेकडे आहेत आणि ते तोडायचे. त्या चिकूला पण एक आणला होता पण तो मेला, हा ना, मेला तो खेकडा. तर आता तोडून घेऊया, ते डेंगे तोडून घेऊया पहिल्यांदा, नंतर मग ते साफ करायचे. पहिले जिवंत खेकडे आहेत आणि आपले सीझनचे जे खेकडे भेटतात चिंबोरे ते आहेत, पावसाळी गोड्या पाण्याचे आहेत. खाडीच्या नाही आहेत, या आम्ही खाडीच्या नाही आणल्या, गोड्या पाण्याच्या आणल्या आहेत. तर चला तर तोडून घेऊया, साफ करून घेऊया. कल्याणला स्टेशनच्या बाहेरच वेस्टला मार्केट भरतो, तो मोठा असतो खेकडा मार्केट. तर चला वेळ न घालवता पहिले खेकड्या आपल्याला खेकड्या तोडून घेऊया. याच्यात सगळे खेकडे आहेत. ही छोटी आहे, एवढा मोठा त्याला चिंबोरा. एका एकाला अशी पकडायची, ही अशी पकडली का इकडून अशी खेकडा पकडलाय. डेंगे तोडून घ्या, चिंबोरा सारखा, चिंबोरा सारखा. आता काढून सगळ्या डेंग्या तोडायच्या. इकडे दाखव ना चिकू. त्यांचे डेंगे का जिवंत आहे? हा मग जिवंत असेल. आपण पहिले डेंगे काढून घेऊ, ते दाखव. पहिले आहेत ना ते सगळे साफ करून घेऊ. बघा चावेल बिवेल हा मिळलेला आहे. खाडीचे, हा काय पाय हलवतो, खाडीचे जिवंत आहे. खाडीचं नाही, हा गोड्या पाण्याचे खेकडे, गोरा पाण्याचे खेकडे सीझनचे. नर माद्या सगळे मिक्स आहेत. नाही जास्त जोरात पकडायचे. चालेल, डेंगे पकडलेले आहे ना तर असं पकडायचं आणि डेंगे तोडायचे. पकडा पकडा पकडा, आपला चिंगोरा खेकडा. भाई बहुत जोर से तोड़ो, तुम्हारे पास एक भी दम नहीं है. हाँ एवढा काला काला काळे खेकडे पराचे, काले खेकडे आले पराचे. मेरे फूलों का चाहिए, मेरे फूलों के चाहिए, मेरे फूलों का चाहिए. हा बघा केवढा काला काला. अरे आम्हाला तर दाखव. बघा पहिला चिंगोरा. हा बघा केवढा मस्त चिंगोरा. इकडे दाखव. एवढ्या साफ झालेले आहेत, 1 4 5 झाल्या. अजून खेकडो पहिला चिंगोरा. साईज बघा मोठी आहे. काळा आहे, काळा खेकडा. चिंबोरा चिंबोरा तोडायचा. नर आणि मादी कशी ओळखायची माहिती आहे? हे बघा, ही मादी आहे. हिचा हा पोटाचा भाग आहे ना असा मोठा असतो, मोठ्या साईजमध्ये. आणि हा आहे नर. नराचा हा थोडासा छोटा असतो पोटाची साईज. ही मादी आहे आणि ही नर, अशी ओळखायची. मला माहिती नव्हतं,
मला पण एकाने सांगितलं. सो आता मी ओळखतो नरामध्ये ह्या पोटामध्ये पिल्लं असतात. जेव्हा पावसाळा चालू होतं ना त्या टायमाला भरपूर पिल्लं सोडतात. पकडो पकडो भाई पकडो. पकडो पकडो पकडो. अगं डेंगा कसा मारतोय. एक डेंगे हमारे फाटतोय. डेंगा कसा मारतोय हा बघा. त्याला असा पकडायचं असा. जास्त टाइम न लावता. अरे पप्पा तुम्ही हलतात का? हे बघा एवढे साफ केलेले आहेत. साफ म्हणजे अजून त्याची घाण काढायचे. फक्त डेंगे मोडून घेतलेत. त्यानंतर पिऊ साफ करून घेईल. नंतर आपण ह्याची रेसिपी आज मस्त काहीतरी कालवण वगैरे नाही तर सुकं काहीतरी बनवू. तर व्हिडिओमध्ये पुढे बघायला भेटेलच तुम्हाला. इथे मसाल्यासाठी कांदा एक भाजून घेतलेला आहे. आजच्या ज्या रेसिपीसाठी लागणार आहे तो. आणि इथे खोबरं पण भाजून घेतलेलं आहे. आणि असं कटिंग करून मिक्सरमध्ये लावायचं आहे. नाहीतर जर मोठी मोठी फोडं ठेवली ना तर त्याच्या पाती तुटण्याचे चान्सेस असतात. असे कटिंग करून घ्यायचे. आणि त्याच्यामध्ये अजून आपल्याला काळी मिरी लवंग वगैरे टाकायचे. लवंग पण टाकायचे थोडे थोडे टाकायचे. गरम मसाले. मसाला तर वाटण झालेला आहे. हे बघा याच्यामध्ये इथलं खोबरं कांदा अद्रक लसूण मिरची टोमॅटो आणि कोथिंबीर असं एकत्र वाटण केलेलं आहे. कांदा आणि खोबरं मी असं डायरेक्ट गॅसवरती भाजून घेतलेलं आहे. वाटण तर झालेलं आहे मस्त जाड. आणि इकडे आहे आता खेकडे साफ करायचा. मेन पराक्रम हा असतो. आणि तो मी कधीच नाही करत. मला खेकडे मच्छी वगैरे एवढे साफ करता येत नाही. मी चिकन असेल तर साफ करतो. पण पिऊसाठी ठेवलं होतं ते मी डेंगे फक्त त्याची तोडून घेतली बघा. नाहीतर खाडीचे खेकडे आहेत ना ते पकडायला भेटत नाहीत. ते लगेच चावतात. चपळ असतात त्या. तर त्यामुळे मग त्यामध्ये पाणी टाकलं ना गरम पाणी मग नंतर मरतात. मग नंतर साफ करायला पण बरं पडतं. तर ह्या काय एवढ्या ॲक्टिव्ह नसतात. त्या लगेच पकडायला भेटतात. आणि मी मस्तपैकी त्याचे डेंगे वगैरे काढलेले आहेत. आता हे व्यवस्थित साफ करून घ्यायचे. चिकू हे काय आहे रे? मेंदू. कसला? खेकड्यांचा? हे मादा असतं मादा. ते यातलं काढून असं एकत्र जमा का केलेलं नाही. तर ते नंतर एकदाच रश्श्यामध्ये टाकेल. मस्त लागतं. मस्त लागतो ना असंच कपचीमध्ये टाकतात. मसाला मीठ घालतात. आम्ही अगोदर ह्या अशाच कपच्या आहेत ना डायरेक्ट निखाऱ्यावरती ठेवायचं आणि ते खायचं वाटलं. मस्त लागतं ते. आता हा इथे एवढा काढला नाही मी. इथे खेकडे व्यवस्थित साफ करून घेतलेले आहेत. हे बघा पेंदे वगैरे वेगवेगळे केलेले आहेत सगळे. आणि जे पाय होते ना त्यांना मिक्सरला लावलेला आहे. मग त्याचा रस काढून आम्ही रश्श्यामध्ये टाकणार. त्याला अजून वेगळी चांगली चव येणार. आणि इथे आता चालू आहे फोडणीचा कार्यक्रम. तेल तापलेलं आहे आणि त्यामुळे आता टाकणार आहे कांदा. त्यासाठी आपण वापरणार आहोत हे मसाला हा लाल मसाला आहे. हळद आणि अजून काय टाकणार आहे त्यामध्ये? वाटण. आणि हे वाटण आम्ही केलेलं आहे ते. आता टाकलेली हा हळद आणि हा लाल मसाला तिखट. तर हे तिखट आहे त्यामुळे आम्ही थोडं प्रमाणामध्ये जास्त आम्हाला तिखट पण नको आहे. आणि बघा कलर तर आलेला आहे. आणि त्यामध्ये ह्याचा गेलेला आहे ते खेकडे मस्त तेलामध्ये असे व्यवस्थित फ्राय झाले पाहिजे. चांगले असे वर खाली थोडे ढवळून घ्यायचे. आणि नंतर मग मसाला टाकणार ना त्यामध्ये. थोडे फ्राय झाले पाहिजे तेलामध्ये. मसाले व्यवस्थित लागतील त्यांना. तर त्यामध्ये हा वाटण केलेला मसाला आहे तो टाकून घेऊया. सगळा नाही टाकणार आहेस ना? जास्त होईल कारण मसाला जास्तच वाटलेला आहे. तो सुका मसाला कसा राहील फ्रीजमध्ये ठेवला तरी. आणि आपल्याला नॉर्मल थोडंसं ग्रेव्ही थोडी जाड ठेवायची. जास्त पातळ पण नाही करायची आम्हाला. त्याप्रमाणे थोडा मसाला वगैरे टाकून घेऊ.
खेकडे आज आम्ही बरेच दिवसानंतर आणलेले आहे की नाही. आपण मी मागे जेव्हा मार्केटला जायचो ना सकाळी आम्ही दिलीप आणि मी त्या टायमिंगला आणायचो, पण आता लवकर आणलेले नव्हते. पण आज बोललो जाऊया जरा, ते मार्केट पण बघायचं होतं तर बोललो खेकडे पण आणू तिकडून. तर रेट आहेत मार्केटला खेकड्यांचे, पण तेवढे खेकडे पण आहेत त्या प्रमाणात, तेवढ्या साईजचे खेकडे पण आहेत. थोडा वेळ झाकण ठेवलेलं होतं आणि मसाले मस्त लागलेले आहेत आणि त्यामध्ये आता टाकायचं आहे ते त्यांचे जे आंगडे होते त्यांचं मी पाणी केलेलं होतं वाटून, ते गाळून घेतलेलं आहे, त्यातले कच काढून घेतलेली आहे आणि हेच पाणी त्यामध्ये टाकलेलं आहे. त्यामुळे ना त्याची चव एक नंबर लागणार आहे. मस्त थोडं शिजवायला लागेल ना अजून. हां थोडा वेळ शिजली की खेकडे पण आपले व्यवस्थित शिजतील आणि नंतर मग खायला तयार. हे नंतर टाकणार आहे का? उकळी आली की टाकायचं. उकळी आल्यानंतर हे टाकायचे त्यामध्ये आणि हे असंच उकडून चांगलं लागतं. पण जाऊ दे, त्या रश्श्यामध्ये गेलं ना त्याची चव अजून येईल चांगली. मीठ आणि कोकम घालायचं. कोकम पण टाकायचं बाकी आहे ना. हे गेलेले आहे तर जाडं मीठ. आता उकळी फुटते सावकाश सावकाश. आताच पाणी टाकलेलं आहे ना, तर हे टाकलेले आहेत कोकम, त्यामध्ये थोडा आंबटपणा पण येईल आणि खायला तेवढी चव पण लागेल. त्यांचे आंगडे आहेत ना ते आम्ही मिक्सरला लावल्यामुळे आहेत ना त्याचा चांगला असा स्वाद येतोय रश्श्याला, मस्त घरभर पसरलेला आहे. अजून जरा आठवण्याचं पाणी मस्त दिसतंय बघा, एक नंबर. खायला तर हा 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 भारी. सगळा खेकडा मसाला तर तयार झालेला आहे. हे बघा, कलर तर एकच नंबर आहे, तेवढाच स्वाद पण सुटला आहे. आणि आम्ही आता जेवण करायला बसलेलो आहे. इथे आपण प्लेटमध्ये घेतलेला आहे 2 पेंदे. हां हां गरम आहेत. मस्त. चिकू टेस्ट कर. चांगला डाळ मस्त आहे. डाळ नाही आहे, रस्सा आहे त्याचा. दे अजून. या मस्त दुपारचं जेवण करायला मस्त स्पायसी पण झाला आहे. आणि हे डेंगे मस्त तोडून खायचे. भरलेली आहे खेकडा, एवढा पण काय हे नाही, भरलेला आहे खेकडा बघा. या दुपारचं जेवण करायला कांदा आणि भात, भातावरती पण रस्सा मस्तपैकी. ते आम्ही हां ते आंगडे त्याचे एकदम मिक्सरला लावले, पाणी करून टाकलं आणि त्याची चव यायला लागली मस्त. हा ना. आता मागे एकदा आम्ही असं टाकलेलं, ते काय एवढे खास लागत नव्हतं. ते एवढे कोण चावत बसत नाही, पण जर मिक्सरला लावले ना तर मस्त लागतात ते एकदम आणि तेवढे चव पण येते त्याची. या जेवण करायला दुपारचं